तर बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्ह दिसत आहेत। बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। दुसरीकडे दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या आहेत, त्यामुळे काँग्रेसशी चर्चा करू असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। संजय राऊतांनी मात्र चर्चा करून निर्णय घेऊ अशी सावध भूमिका घेतली आहे। या दोन्ही जागा इंडिया अलायन्स तथा महाविकास आघाडीचे आमचे जे मित्र पक्ष होते शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार या दोन्ही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लढले होते आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पक्षाने त्याची भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना जर त्या ठिकाणी निवडणूक लढायची नसेल तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे, ही आमच्या पक्षाची असणारी भूमिका आहे। काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे असं समजतंय। आम्ही त्यांच्या प्रांताध्यक्षाशी मी चर्चा करील आणि त्या चर्चेप्रमाणे या दोन्ही जागा तशा राष्ट्रवादीच्याच आहेत, शरद पवार गटाच्या, त्यामुळे त्याच्यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ। मागे सुद्धा आपण बघितलं असतं राज्यसभेच्या वेळेला पण सगळेजण इच्छुक असतात, पक्ष मागणी करत असतो, मग आम्ही चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढतो। मला वाटतं आता ह्यामध्ये पण मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यामध्ये निश्चितपणे चर्चा करून मार्ग निघेल। ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं हा महाविकास आघाडीचा एक आधार होता। एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांतराव शिंदे, जयंतराव पाटील यांना एकत्र बसून या दोन्ही जागांसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल।